करणी सुशांत मोरे सातारा शहर नगर परिषद हद्दीमध्ये शुक्रवार पेठ, करंजे आणि विलासपूर या 3 भागासाठी निधी देण्यासाठी फक्त 14 ऑक्टोबर 2024 रोजीचा एक शासन निर्णय तयार करण्यात आला नियोजन भवनाचा। आणि त्याच कामी मी 9 जानेवारी 2025ला या निर्णयाविरोधात तक्रार दाखल केली सहसचिवांच्याकडे आणि त्यानंतर नियोजन भवनला सुद्धा तक्रार प्राप्त झाली। या तक्रारीच्या अर्जानंतर फेरबदल करून मुख्याधिकाऱ्यांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन शासन निर्णयासाठी मागणी केली आणि माननीय नियोजन अधिकारी यांनी माझ्या तक्रार अर्जावरती खुलासा करावा आणि या निवेदनाच्या बाबत दिलेला अहवाल स्पष्टीकरणासह सादर करावा असे आदेश मुख्याधिकारी यांना जिल्हा नियोजन समिती अधिकारी यांनी दिलेले आहेत। 4-2 महिन्यामध्ये सातारा नगर परिषदेच्या निवडणुका समोर येत आहेत। या निवडणुकांना सामोरं जाताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना दिशाभूल केली जाते की शहराचा संपूर्ण विकास झालेला आहे, मात्र 3-4 लोकांच्या स्वार्थासाठीच हा विकास होतोय का हे नक्की तपासणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विरोधी पक्ष जो आहे तो कमकुवत बनत चाललेला आहे। विरोधी पक्षातले 2-4 जण नगरपालिकेच्या दारात उभं राहून गप्पा मारण्याचा स्वार्थ साधतात। स्वतः स्वार्थ साधला की नगरपालिकेच्या कारभारात काय सुधारणा केली पाहिजे, नागरिकांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे याकडे दुर्लक्ष करत आहेत। या बाबतीमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना दोन्ही राज्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। शहराचा संपूर्ण विकास करण्यापेक्षा करण्याचं महत्त्वाचं असताना फक्त 2-4 लोकांच्या स्वार्थासाठीचा निधी देणं चुकीचं आहे। त्यामुळे हा निधी इतर शहराच्या संपूर्ण विकासासाठी वापरण्यात यावा। कामाने उभारून कुठलाही विकास होत नाही। काही पाटीलकीचे गप्पा मारणाऱ्या लोकांनी स्वतःचा इतिहास तपासून बघावा आणि सदरचा जो निधी आहे तो निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे वळवून घेण्यात यावा। कमानी असेल किंवा इतर तळी असतील हे सगळं डेव्हलपमेंट करण्यासाठी ठेवू नये अशी माझी विनंती आहे। या बाबतीत माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना मी निवेदन बाय मेल केलेलं आहे। धन्यवाद।